नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचं थंबनेल बघून जर तुम्ही या व्हिडिओपर्यंत आलेले आहात, तर विश्वास ठेवा तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या जीवनाचा कायापालट करणारा ठरणार आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नाही पाहिला, तर तुम्हाला माहीत नाही तुम्ही तुमचं किती मोठं नुकसान करणार आहात. कारण की मी काही कंडिशन सांगतोय, तुम्ही जर या परिस्थितीत असणार, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन बदलणारा व्हिडिओ आहे, हे लक्षात ठेवा. जर का समजा कुणीतरी तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत, उधार तुम्ही कोणाला तरी गोड बोलून त्या व्यक्तीने घेतले किंवा तुम्ही त्याच्यावर दया करून त्याला पैसे दिले, परंतु पैसे घेतल्यानंतर तो व्यक्ती शेर झाला, मोठा झाला आणि आता तो तुमचे पैसे परत करत नाही, काही केलं. तुम्ही सर्व काही करून पाहिलेलं आहे. तो व्यक्ती आता उलट आपण म्हणूया की बलाचा प्रयोग करतोय किंवा तो दादागिरी सदृश भाषा करतोय किंवा तुमचे पैसे देत नाहीये. ही पहिली एक गोष्ट. असं तुमच्यासोबत झालेलं असेल तर. दुसरी गोष्ट, तुमच्या कुठल्यातरी संपत्तीवरती कुठल्यातरी व्यक्तीने जबरदस्ती बलपूर्वक जर का कब्जा केलेला आहे, म्हणजे तुमची संपत्ती तो स्वतःच्या ताब्यात घेऊन बसलेला आहे आणि ती तुम्हाला देत नाहीये. तिसरी गोष्ट, की कोणीतरी व्यक्ती आहे जो कुठल्यातरी पद्धतीने बलाचा वापर करून, शक्तीपूर्वक वापर करून तो तुमचे कसले तरी कुठले तरी बाबतीत अधिकार आहेत, ते अधिकार तो हडपून बसलेला आहे. तुमच्या अधिकारांपासून तुम्हाला वंचित ठेवलेला आहे. बलपूर्वक तो हे करत आहे आणि तुम्ही त्याचा सामना नाही करू शकत आहेत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, जर का कुणीतरी व्यक्ती असेल, तो काही ना काही षडयंत्र करून, कुरापाती करून तुमची जी लक्ष्मी आहे, म्हणजे तुमचा जो पैसा आहे कमावलेला तुम्ही कष्टाने, तो हळू-हळू तो हडपत आहे किंवा तो त्याच्यावर कब्जा मिळवत आहे, ताब्यात घेत आहे. तुमची संपत्ती तो लुटत आहे थोडक्यात म्हटलं तर. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, की जर का तुम्हाला अतिशय घोर दारिद्र्य आलेलं आहे, म्हणजे गरिबी इतकी झालेली आहे, पैशाची अडचण इतकी तीव्र झालेली आहे, की आता जगणं मुश्किल झालेलं आहे, जीव नकोसा झालेला आहे. वेळोवेळी जीवनात आणि म्हणजे डोक्यामध्ये आत्महत्या करावी असे विचार येत असतील, इतकी परिस्थिती बेजार झालेली आहे. या कुठल्या समस्येत, याच्यापैकी कुठल्या एका समस्येत जरी तुम्ही असणार आहेत, तर लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुमचं जीवन आणि तुमचे सर्व अधिकार आणि तुमची सर्व लक्ष्मी संपत्ती तुम्हाला जसं तसं मिळवून देणार आहे, याची 100% शाश्वती. पहिले तर लक्षात घ्या. आता बघा काय असतं, की मित्रांनो, असं जेव्हा आपल्या बाबतीत घडलेलं आहे, यापैकी कुठला प्रकार जर तुमच्या बाबतीत झालेला असेल आणि तुम्ही आतापर्यंत सगळे उपाय केले असतील, तुम्ही म्हणजे बलाचा प्रयोग केला असेल, बुद्धीचा प्रयोग केला असेल, कंप्लेंट केल्या असतील पोलिसने किंवा तुम्ही कायद्याने गेले असणार. सर्व काही जर तुम्ही करून भागले, नाना प्रकारच्या सेवा केल्या, सर्व काही तुम्ही करून भागलेले आहात, तर हा जो उपाय आज मी तुम्हाला आणि ही जी गोष्ट आज सांगतोय ना, हा शेवटचा विकल्प आहे, अंतिम पर्याय आणि हे अंतिम ब्रह्मास्त्र आहे. हे काय आहे तर लक्षात घ्या, जेव्हा अशा परिस्थितीत तुम्ही असतात आणि सर्व बाजून तुम्ही हरले आहात, तर त्यावेळेस आपल्याला आपल्या हिंदू धर्माचे जे आदी शंकराचार्य आहेत, आदी गुरु शंकराचार्य, त्यांनी दिलेला हा ब्रह्मास्त्र आहे. शेवटचा पर्याय म्हणूनच याला वापरायचा आहे, हे पण लक्षात घ्या. काय करायचं आहे तर तुम्हाला बघा, अशा व्यक्तीसाठी एक उपाय आणि एक सेवा तुम्हाला करायची आहे. हे ब्रह्मास्त्र आहे, त्या व्यक्तीवर शेवटचा पर्याय म्हणून चालवायचंय. काय करायचं तर बघा, आपल्या देवघरात किंवा आपलं जे देवांचं पूजेचं स्थान आहे, जे काही असेल, तिथे तुम्ही बसायचं. रोज तुम्हाला हे करायचंय. हे तुम्ही केव्हाही करू शकता तसं तर. पण मी सांगेल, एकतर याला अगदी सकाळी करा, म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस, किंवा मग एकतर सायंकाळी करा, सूर्यास्ताच्या वेळेस. ठीक आहे? 2 चांगले वेळ याच्यासाठी मी सांगतोय हे करण्यासाठी. काय करायचं, या दोघांपैकी एक वेळ निवडून आपल्या पूजेच्या स्थानात बसायचं आहे, आसन घेऊन बसायचं आहे, दिवा अगरबत्ती पेटवून द्यायची आहे देवांसमोर आणि सगळ्यात आधी हातात माळ घेऊन प्रथम स्वामींचं स्मरण करायचं आपल्या. कारण की ही जी सेवा आहे, ही ही भैरवाला जागृत करणारी सेवा आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी आपल्याला रक्षण म्हणून आपल्याला स्वामी महाराजांचे चरण धरायचे आहेत, लक्षात घ्या. कारण याच्याने हे जे असतं, भैरव जागृत करणारी सेवा आहे, तर विनाकारण आपण काही दैवतांना जागृत करू शकत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला पहिले स्वामींचं शरण घ्यायचंय. तर लक्षात घ्या, पहिले एक माळ बसून स्वामींचा जाप करायचा आहे मनपूर्वक आणि स्वामींना त्या गोष्टी सांगायच्या आहेत, की मी असं असं करतोय. तर एक माळ स्वामींचा जाप करून झाला, की त्याच्यानंतर हात जोडायचे आहेत आणि तो जो व्यक्ती आहे, ज्याने तुमच्यावर अन्याय केलेला आहे, ज्याने ह्या सगळ्या गोष्टी किंवा मी जे सांगितले, ज्या परिस्थितीत तुम्ही आहात आणि त्या परिस्थितीला जो व्यक्ती जबाबदार आहे, ज्याने तुमचे पैसे घेतलेले आहेत, देत नाहीये, जो तुमची संपत्ती हडपून बसलेला आहे, तुमचे अधिकार हडपून बसलेला आहे, तुमचा षडयंत्र करून तुमचे पैसे बलपूर्वक ओढतो आहे किंवा तुमची लक्ष्मी चोरत आहे, असं कुठलाही जो व्यक्ती आहे, अन्यायी व्यक्ती, हात जोडून अतिशय तीव्रतेने, तीव्र भावनेने, म्हणजे अतिशय कळवळून त्या व्यक्तीचं स्मरण करायचं आहे मनामध्ये
आणि तुम्हाला काय करायचंय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक स्तोत्र देत आहे. याला म्हणतात लक्ष्मी नरसिंह स्तोत्र. या लक्ष्मी नरसिंह स्तोत्राचा तुम्हाला 3 पाठ करायचे आहेत बसून. ठीक आहे. 3 वेळा पठण करायचंय. आधी एक माळ जाप झाला स्वामींचा, की 3 वेळा लक्ष्मी नरसिंह स्तोत्र. त्या व्यक्तीचं स्मरण करायचंय अतिशय तीव्र भावनेने. तीव्र भावनेने म्हणजे त्याचा नाश व्हावा असं नाही. म्हणजे अतिशय कळवळून, की तुम्हाला तुमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे, ती भावना तुमची ती भावना जागृत करा. त्या व्यक्तीचं स्मरण करा आणि त्याच्यानंतर 3 वेळा लक्ष्मी नरसिंह स्तोत्राचे पाठ तुम्हाला करायचे आहेत, वाचायचं आहे. आणि ते झालं, की मुकाट्याने आपल्या कामाला लागायचं. ही गोष्ट तुम्हाला दिवसातून 1 वेळा करायची आहे, सकाळी किंवा सायंकाळी. ठीक आहे. किती वेळा करायची आहे, तर तुम्हाला जोपर्यंत तुमचा पैसा आणि तुमचा अधिकार वापस मिळत नाही, परत मिळत नाही. आता हे खूप कमी दिवसात रिझल्ट मिळतो तुम्हाला. अगदी मोजक्या दिवसात तुमचा परिणाम तुम्हाला दिसणार आहे. पण प्रत्येकाला थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे मी निश्चित दिवस सांगत नाहीये. परंतु जोपर्यंत तुमचा अधिकार, पैसा, लक्ष्मी तुम्हाला सर्व परत मिळत नाही, तोपर्यंत हे सुरू ठेवायचं आहे. आणि लक्षात घ्या, याच्याने होतं काय? ही सेवा आपण कशासाठी करतो? ही सेवा आपण नरसिंहरूपी भैरवाला जागृत करण्यासाठी करत असतो. नरसिंहरूपी जो भैरव आहे, तो जेव्हा जागृत होतो, लक्षात घ्या, शीघ्रतेचं प्रतीक आहे नरसिंह. हा जो भैरव आहे, शीघ्रतेचं प्रतीक आहे. शीघ्रतेचं म्हणजे याला ज्या कामासाठी आपण जागृत करतो, ते काम अतिशीघ्र हा भैरव करत असतो आणि त्या व्यक्तीला धडा शिकवत असतो. अतिशीघ्र म्हणजे अति लवकरात लवकर. त्यामुळे तुम्हाला वाट पाहायची जास्त गरज नाहीये. ठीक आहे. शीघ्रतेने तुमची लक्ष्मी, तुमचे अधिकार तुमच्यापर्यंत परत आणून सोडणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करताना, ह्या भैरवाला जागृत करताना फक्त एका गोष्टीचा आपल्याला विचार आणि आपल्याला काळजी घ्यायची. एक अट आहे या उपायासाठी. ती अट म्हणजे की ह्या विधीचा आणि ह्या गोष्टीचा प्रयोग जो तुम्ही करणार आहेत ना, तर तो प्रयोग तुम्हाला अनाहत भावनेने करायचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं. अनाहत भावनेने म्हणजे काय? की कोणालाही हानी पोहोचवण्याच्या भावनेने याचा प्रयोग अजिबात झाला नाही पाहिजे. याचा प्रयोग हृदयापासून करा, डोक्याने करू नका. काही दैवत अशी असतात, की ती तीव्र स्वरूपाची दैवत असतात. हे त्यातलं दैवत आहे. हे तीव्र दैवत आहे. याला तुम्ही कोणाला नाश करण्यासाठी म्हणून याचा वापर करू नका. कारण त्याचं फळ तुम्हालाही भोगावं लागेल. तसं जर केलं तर. म्हणून लक्षात घ्या. शुद्ध भावनेने मला त्या व्यक्तीचा नाश व्हावा असं अजिबात वाटत नाही. फक्त त्याच्याकडून मला माझी लक्ष्मी किंवा त्याने माझे घेतलेले पैसे, माझे अधिकार, माझी संपत्ती जे काही आहे, ते मला परत मिळावं याच्यासाठी फक्त. बाकी मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. माझा अधिकार, माझी वस्तू मला परत मिळावी. या भावनेने फक्त ही सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे. मित्रांनो, 100% तुम्ही आजपर्यंत सर्व काही करून थकले असणार, पण हा प्रयोग केल्यानंतर 100% तुमचं जे काही गमावलेलं आहे ते तुम्हाला परत मिळणार आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. विश्वास ठेवा आणि करा आणि मला सांगा की तुम्हाला काय फळ मिळालं. ठीक आहे. आदी गुरु शंकराचार्यांनी दिलेला हा उपाय आहे. त्यामुळे याला इग्नोर करू नका. ठीक आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे. शंका काहीच उरणार नाही. शंका तरच उरेल जर तुम्ही व्हिडिओ अपूर्ण ऐकला आणि कमेंट करून तुम्ही प्रश्न विचारणार. त्यामुळे आधी व्हिडिओ पूर्ण ऐका. तरी काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या कामाचा असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा अशा गरजू लोकांना आणि आपल्या चॅनलवर प्रथम असणार तर सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, लाईक नक्की करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.